नमस्कार. पुढारी ऑनलाईन दीपोत्सवामध्ये आपलं स्वागत. आज आहे धनत्रयोदशी. शिवकालातला एक एक प्रसंग हा रोमहर्षक आहे आणि या शिवकालातल्या इतिहासातल्या या प्रसंग ऐकताना आपण गुंगून जातो. त्यामधला एक प्रसंग म्हणजे तानाजी मालुसरेंनी जिंकलेला सिंहगड. तानाजी मालुसरेंनी 1669 मध्ये सिंहगड जिंकला. तानाजींना तिथं वीरमरण आलं. गड आला पण सिंह गेला असं म्हटलं जातं. त्यानंतर 1669 नंतर 1689च्या सुमाराला मोगलांनी परत हा गड जिंकून घेतला आणि तो जिंकल्यानंतर 1693 मध्ये नावजी बलकवडे हे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील मराठ्यांचे सैनिक, त्यांनी सिंहगडावर चाल केली आणि अवघ्या 400 मावळ्यांनीशी सिंहगड जिंकला. सिंहगड जिंकला आणि त्यावेळी असं म्हटलं गेलं की गड आला आणि सिंहही राहिला. नावजींनी यशस्वीरित्या सिंहगडावर स्वारी केली आणि त्यानंतर राजाराम महाराजांनी लिहिलेलं पत्र, त्यांचं अभिनंदनाचं पत्र जे आहे, त्या पत्रात राजाराम महाराज असं म्हणतात, तुम्ही सिंहगडचे कार्यसिद्धी समयी धारेस चढवून तलवारीची शर्थ केली. पूर्वी सुभेदार तानाजी मालुसरे जीव देऊन किल्ला संपादिला. त्याचप्रमाणे तुम्हीही प्राणाची बाजी लावून हा किल्ला सर केला. हे त्यांच्या अभिनंदनपर पत्रातला राजाराम महाराजांचा उल्लेख नावजींचा होता. नावजी बलकवड्यांचा आणि सिंहगडाचा हा इतिहास आज पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे नावजी बलकवड्यांचे थेट 9वे वंशज पांडुरंगराव बलकवडे आज आपल्या बरोबर पुढारी ऑनलाईन दीपोत्सवामध्ये आहेत. पांडुरंगरावांचं आपण स्वागत करूया. आणि योगायोगाचा भाग म्हणा की पांडुरंगराव हे इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि आपल्या या घराण्यासह शिवकालीन इतिहास, पेशवेकालीन इतिहास यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. इतिहास संशोधक आहेत. पांडुरंगरावांकडून आज आपण समजावून घेणार आहोत ते म्हणजे इतिहासकालीन दिवाळी. दिवाळी आज आपण साजरी करतो वेगवेगळ्या प्रकारांनी. आपल्या सगळ्यांना औत्सुक्य असं आहे की ही दिवाळी इतिहास कालात कशी साजरी होत असेल, त्याविषयी पांडुरंगरावांनी आपल्याला माहिती सांगावी आणि एक छान गप्पांच्या स्वरूपात आपण हा कार्यक्रम करावा. पांडुरंगराव, आपण आणि पांडुरंगरावांचं वैशिष्ट्य असं आहे की कितीही मी आता म्हटलं गप्पांच्या स्वरूपात कार्यक्रम करावा तरी पांडुरंगरावांच्या तोंडातून ज्या वेळेला माहितीचा खजिना बाहेर पडतो, धबधबा बाहेर पडतो, त्यावेळेस ते आपल्याला इतिहासाच्या जंगलात घेऊन जातात आणि त्या जंगलातल्या एक एक गोष्टी ऐकताना आपण अवाक होतो. त्यांची केवळ स्मरणशक्ती नव्हे तर त्याचं विश्लेषण करण्याची त्यांची ताकद जी आहे ती अफाट आहे. त्यामुळे आपण या धबधब्यात न्हावून निघण्यासाठी आज सज्ज होऊया. पांडुरंगराव, आपण इतिहासकालीन दिवाळी विषयी आपण आपलं विवेचन करावं. भारतीय संस्कृती ही जगातली एक प्राचीन संस्कृती आहे. जगामध्ये अनेक संस्कृत्या निर्माण झाल्या. ग्रीकांची, रोमनांची, इजिप्तची, मेसोपोटेमियाची, चीनची संस्कृती, तशी ही भारतीय संस्कृती 3000 वर्षांपूर्वी आपण मोहनजोदडो आणि हडप्पा काळ याची, त्या संस्कृतीचे जे आज पुरावे आपल्यासमोर आलेले आहेत, त्यावरून भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांपासून एक कृषीप्रधान संस्कृती आहे. मानवी जीवनाचं जो काही इतिहास आहे मानवी जीवनाचा, या इतिहासाच्या टप्प्यामध्ये आदिमानवाने जी उत्क्रांती केली, त्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा हा कृषी व्यवस्थेमुळे निर्माण झालेला आहे. की आदिमानव हा निसर्गाने दिलेली फळं आणि शिकार हे त्याचं जीवनचक्र होतं. परंतु त्याला
झाडावरच्या फळांचा आस्वाद घेत असताना त्याला ही जाणीव निर्माण झाली की आपण हे फळांचं झाड निर्माण करू शकतो. एक फळाची कोय खाली पडली, ती उगवली, तर ही प्रक्रिया आपण करू शकतो. आणि कृषी व्यवस्थेच्या जीवनाचा हा पहिला टप्पा आहे. आणि त्यातून मानवी जीवन समृद्ध होत गेलं, संस्कृती विकसित होत गेली. जगामधल्या इतर संस्कृत्यांमध्ये आणि भारतीय संस्कृतीमधला हा महत्त्वाचा मूलभूत फरक आहे की अरबस्थानामध्ये तिथलं जे जीवन आहे, मानवी जीवन, हे भटकं जीवन आहे. तिथले उंट, बकरी, शेळी, मेंढी यांचं पालन करायचं आणि जी नैसर्गिक हिरवळ आहे तिचं पासून त्याचं पुनरुत्पादन करायचं, त्यांचं पालन करायचं आणि तोच त्यांच्या आहाराचा भाग होता. परंतु भारतामध्ये कृषी व्यवस्था निर्माण झाली आणि मग तो मनुष्य समूहाने शेती करायला लागला. हे करत असताना त्याला या कृषी व्यवस्थेचा गाभा, कणा म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्राण्यांचं मिळालेलं सहकार्य. त्याला असं लक्षात आलं की गाय, एकेकाळी त्यांनी शिकारही केली होती गाई, परंतु त्याच्या लक्षात आलं की गाय ही आपल्याला दूध देऊ शकते. त्यामुळे दुधासाठी गायीचं पालन आणि जो नर होता त्याला शेतीच्या कामासाठी उपयोग, यातून इथल्या समाजाला गोवंशाचं महत्त्व समजलं. मग पुढं तो ज्यावेळेस समूहाने राहायला लागला त्यावेळेस त्याच्या वस्तीवर हिंस्र प्राण्यांचे हल्ले व्हायला लागले. त्या हिंस्र प्राण्यांपासून आपल्याला सावध करणारा कुत्रा हा त्याच्या संस्कृतीचा घटक. त्यानंतर त्याने निर्माण केलेल्या धान्याचं नुकसान उंदीर सारख्या प्राण्यामुळे व्हायला लागलं आणि मग त्याला मांजराचं महत्त्व कळालं. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये प्राण्याचा म्हणजे प्राण्याची हत्या करून मांसाहार करण्यापेक्षा प्राण्याचं पालन करून त्याचा आपल्या जीवनासाठी कसा जास्त उपयोग करून घेता येईल याचं महत्त्व कळालं. आणि त्यामुळे आपल्या ह्या सगळ्या प्राण्यांविषयी एक कृतज्ञताची भावना आहे. आपल्या झाडं, पानं, फुलं, वनस्पती ह्या सगळ्यांविषयी एक आत्मीयतेची भावना आहे. आणि यातून एक दिवस त्यांच्यासाठी अशा भूमिकेतून भारतीय संस्कृतीमध्ये त्याला एक स्थान दिले. या कृषी व्यवस्थेचे दोन भाग आहेत. जगामध्ये, युरोपमध्ये फक्त 2च ऋतू आहेत, परंतु आशिया खंडामध्ये 3 ऋतू आहेत: पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. यामुळे भारतामध्ये कृषी व्यवस्था डेव्हलप होत गेली, विकसित होत गेली. त्यामध्ये रब्बी आणि खरीप, पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेताची मशागत करून पावसातली पीक घेतलं जातं आणि हे पीक बरोबर दिवाळीच्या सुमाराला ते त्या पीक त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये येतं. एक प्रकारे तो संपन्न होत असतो. तो त्याने केलेल्या कष्टातून निर्माण झालेलं पीक त्याच्या घरामध्ये आल्यानंतर त्याच्याकडे आनंदोत्सव असतो. दिवाळी हा सण धार्मिक दृष्ट्या की नरकासुराचा वध आपल्या देवदेवतांनी केला किंवा नवरात्रामध्ये महिषासूर मर्दनीने महिषासुराचा वध केला, ही धार्मिक जरी पार्श्वभूमी असली तरी अशा पद्धतीची एक सांस्कृतिक वेगळी ही पार्श्वभूमी आहे. आणि मग त्याच्या घरामध्ये सुगी आलेली आहे,
धान्य घरामध्ये आलेलं आहे, एक समृद्धता आलेली आहे, आणि मग तो सण साजरा करतो, तो दिवाळीचा सण आहे. ज्याप्रमाणे त्याला गायीविषयी गोवंशाविषयी आत्मीयता आहे, म्हणून दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे. त्यानंतर तो पाडव्याच्या दिवशी आपल्या गाई म्हशींची पूजा करतो, घोड्याची पूजा करतो, गाढवाची देखील पूजा करतो, कारण की त्याचं एक आपल्या संस्कृतीमध्ये वेगळं अंग आहे. आता दिवाळीमध्ये ज्यावेळेस त्याच्या घरामध्ये पीक येतं आणि त्या पिकाचं तो म्हणजे बघा, आपल्याकडे दिवाळीमध्ये आपण तोरण बांधतो घराला, फुलं पानांचं तोरण बांधतो, गोडधोड खातो, आणि ते तोरण देखील शेतकरी, जर तुम्ही ग्रामीण भागात गेला तर शेतकऱ्याच्या घराला पाना फुलाच्या तोरणाबरोबर जिकडे भात शेती आहे तिथं भाताच्या लोंब्यांचं तोरण असतं. तुम्ही देशभागावर गेलात तर तिथं बाजरीची कणस त्याचं तोरण केलेलं असतं. जे पीक आपल्याकडे आज आलेलं आहे तुरीचं, तर त्या तुरीचं तोरण असतं. आणि अशा पद्धतीने आपण हा सांस्कृतिक सण साजरा करतो. मग गोडधोड करणं, जे उपलब्ध जशी आर्थिक स्थिती अशी तशी. आता मराठशाहीचा आपण विषय बोलतोय, तर शिवाजी महाराजांचं राज्य हे हिंदू सांस्कृतिक राज्य होतं. शिवाजी महाराजांच्या अगोदर जे राज्यकर्ते होते 17व्या शतकातले, मग ते आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, मुघल सत्ता, ह्या सर्व इस्लाम संस्कृतीशी निगडीत त्यांचं राज्य होतं. त्यामुळे या राज्यांमध्ये जे इस्लामिक सण आहे त्यांना जास्त प्राधान्य दिलं जायचं. अनेक शतक इथं इस्लामची सत्ता होती. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रजांची सत्ता होती. त्यामुळे गोव्यामध्ये तुम्हाला ख्रिश्चनांच्या सणांना प्राधान्य दिलेलं पाहायला मिळेल. तिथं शिवाजी महाराजांचा मूळ हेतू होता की इथल्या हिंदू समाजाला त्या गुलामीतून मुक्त करायचं आणि एक हिंदू संस्कृतीचं राज्य निर्माण करायचं. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये इतर धर्म बांधवांवर त्यांचे सांस्कृतिक सण साजरे करायला मनाई नव्हती. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, मराठी राज्यामध्ये जसे हिंदूंचे सण साजरे होत होते तसे तुम्हाला मोहरमचा सण साजरा होत होता, ईदचा सण साजरा करत होते लोक. ते त्यांना तेवढं स्वातंत्र्य होतं. मुसलमानांच्या राज्यात हिंदूंना स्वातंत्र्य नव्हतं, परंतु शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व धर्म बांधवांना त्यांच्या श्रद्धा, त्यांचे सण साजरे करण्याचा आहे. आता प्रश्न असा आहे, शिवाजी महाराजांचं हे हिंदवी स्वराज्य हे सांस्कृतिक राज्य होतं. त्यामुळे साहजिकच मराठशाहीमध्ये हिंदू संस्कृतीच्या सणांना जास्त प्राधान्य दिलं गेलं. आता बघा, पाडव्याचा दिवस, कारण की भारतामध्ये प्रामुख्याने दोन भाग पडतात. महाराष्ट्रापासून उत्तरेकडं तुम्हाला विक्रमी संवत्सर ही सालगणना प्रामुख्याने तिचा वापर होतो, आणि महाराष्ट्रापासून दक्षिणेकडं शालिवाहन शाकाचं सालगणनेचं आपण, कारण की महाराष्ट्रामध्ये 2000 वर्षांपूर्वी सातवाहन राजांनी इथं परकीय शक क्षत्रपांचा पराभव करून स्वकीयांचं राज्य निर्माण केलं, आणि त्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शाकाची सुरुवात झाली. म्हणजे वर्षामध्ये हिंदूंच्या सालगणनेचे दोन भाग आहेत. एक आहे चैत्री पाडवा, त्या दिवशी दक्षिणेतला वर्षाचा पहिला आरंभ दिन साजरा होतो. तर दिवाळीचा पाडवा या दिवशी विक्रमी संवत्सराचा पहिला दिवस असतो. त्याचं कारणही असं आहे की दोन सुगी आहे की आता बघा, दिवाळी हा अशा सीमेवरचा भाग आहे की दिवाळीनंतर रब्बीच्या पिकाची त्याची पेरणी केली जाते आणि पहिलं पीक आलेलं असतं, म्हणून तो आरंभाचं वर्ष आहे विक्रमी संवत्सर. व्यापारी म्हणून प्रामुख्याने व्यापारी वर्गामध्ये हे उत्तर भारतीय म्हणजे मारवाडी असतील, राजस्थानी, जैन किंवा गुजराती
हे प्रामुख्याने उत्तरेचा सण साजरा करतात. ती उत्तरेचं सालगणना असल्यामुळे त्या भागातून आल्यामुळे ते दिवाळीचा पाडवा साजरा करतात. ते त्याचं नववर्ष करतात. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी ते नवीन वहीचं पूजन करतात आणि आपल्या वर्षाचा शुभारंभ साजरा करून नव्या हिशोबाला सुरुवात. आता मराठ्यांच्या राज्यामध्ये शिवकाळामध्ये आपल्याला किल्ला असेल किंवा सुभ्याचं ठिकाण असेल, तालुक्याचं ठिकाण असेल, त्याचंच प्रतिबिंब गावामध्ये उमटत होतं. गाव पातळीवर यापूर्वी ते साजरं होतच होतं, पण परकीयांच्या काळामध्ये त्याला काही मर्यादा होत्या. मराठी राज्यामध्ये ते आता मोठ्या प्रमाणात साजरं होतं. शिवाजी महाराजांच्या काळात पाडव्याच्या दिवशी पंचांग पूजन करून पाडव्याचा सण साजरा केला जात होता. गोकुळ अष्टमी असेल, नागपंचमी असेल, रामनवमी असेल, त्यानंतर दसऱ्याचा सण. मराठी राज्यामध्ये 3 महत्त्वाचे सण सगळ्यात मोठे. एकच प्रश्न, आता तुम्ही ज्या पाडव्याचं म्हटलात त्यातनं म्हणजे पुढे आपण जाण्यापूर्वी, म्हणजे महाराष्ट्र हे असं राज्य होतं का की ज्यामध्ये रब्बी आणि खरीप या दोन्हीची सुगी महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे दोन्ही पाडवे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि महाराष्ट्राच्या खालची जी राज्य आहेत त्या सगळ्या खालच्या राज्यांमध्ये आपण जे सातवाहन शक जे तुम्ही म्हणताय म्हणजे तो त्यांचा पाडवा त्यांची सुगी खालच्या राज्यांची ही चैत्रातली आणि महाराष्ट्राच्या वरच्या राज्यातली सुगी जी आहे ती विक्रमी संवत्सराची ती आत्ताची. पण महाराष्ट्रामध्ये या दोन्ही सुगी आहेत त्यामुळे दोन्ही पाडवे महाराष्ट्रात होतात. दक्षिणेमध्ये एक पाडवा, उत्तरेत एक पाडवा, पण महाराष्ट्रात दोन्ही पाडवे 2 सुगी. असा याचा अर्थ आहे का? होय होय, अगदी अगदी. त्यामुळे दोन्हीही सण तितक्याच आपण आनंदाने साजरा करतो आणि दोन्हीही सणांच्या काळामध्ये कारण की वसंत असतो, झाडाला पालवी फुटलेली असती, तो निसर्गाचा दिवस आहे पहिला दिवस. विक्रमी संवत्सर हे विक्रम राजाने विजय मिळवलेला आहे. तर या उलट आपला जो शालिवाहन शकाचा आहे तो निसर्गाचा दिवस आहे, नवा दिवस. कारण की त्या ग्रीष्म ऋतूमध्ये पालवी झाडाने आपली पालवी सोडलेली असते आणि वसंत ऋतूमध्ये नवी पालवी असते. तो निसर्गाचा दिवस, त्याच्याशी त्याची एक प्रकारे नैसर्गिकरित्या सांगड घातलेली आहे. असाही एक त्याचा योग आहे. आता आपण बघा, दिवाळीचा पहिला सण आहे तो आहे वसुबारस आहे. गायीविषयीची, गोधनाविषयीची आपली असलेली एक श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून आपण गायीचं पूजन करतो, आपल्याकडच्या बैलाचं पूजन करतो, गोवंशाचं पूजन करतो. आणि त्यानंतर मग येतो पाडव्याचा दिवस, धनतेरस. धन म्हणजे काय की संपत्ती. त्या काळामध्ये गोधन ही संपत्ती होती, त्या काळामध्ये धान्य ही आपली संपत्ती होती. आणि आपल्याला परमेश्वराने, निसर्गाने मला माझ्यावर संतुष्ट व्हावं. खरं सांगायचं तर दिवाळी हा पंचमहाभूतांचा सण आहे. कारण की मानवी जीवनावर जो काही प्रभाव आहे तो पंचमहाभूतांचा आहे. त्यामुळे वैदिक संस्कृतीमध्ये किंवा भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये पंचमहाभूतांची उपासना केलेली आहे. आमच्या वेदांमध्ये आपण पंचमहाभूतांनी मला संतुष्ट व्हावं. अग्नी हा मला जसं अन्न मला शिजवून देतो, परंतु जर अग्नी रुष्ट झाला तर तो माझं सगळं दग्ध करून टाकतो. पाऊस मला पीक पिकून देतो, अन्न देतो, पण तो जर नाराज झाला तो ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ होतो. वारा हा मला आल्हाद निर्माण करतो, पण तो जर रागावला तर वादळ निर्माण होतात आणि होत्याचं नव्हतं होतं. पृथ्वी ही माझी मातृभाषा आहे, मातृ आहे, माझी आई आहे, ती मला सगळं देते. म्हणून पृथ्वीविषयीची ही आत्मीयता आहे. आणि खरं सांगायचं तर दिवाळीचा सण हा पंचमहाभूतांचा आहे. आपण भूमीची पूजा करतो, आपण आकाशाची पूजा करतो, आपण वाऱ्याची पूजा करतो आणि आपण अग्नीची पूजा करतो. दीप की जो मला प्रकाश देतो, जो मला अन्न शिजवून देतो, त्याने माझ्यावर संतुष्ट, असंच संतुष्ट राहावं अशी त्याच्याकडे आपण अपेक्षा करतो आणि त्याची उपासना करतो. दिवाळीमध्ये भाऊबीज आहे, कारण की
आपल्याकडे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की जर शत्रू जर माझ्यावर स्वारी करून येणार असेल तर त्या शत्रूला आपल्या त्या राजाच्या किंवा त्या राज्याच्या जे मुख्य प्रतिनिधी कोण आहे आद्य, तर ती राजाची राणी आहे. ती शक्तिशाली राजा जर आपल्यावर आक्रमण करून येणार असेल तर त्याला आव्हान करते की तू माझ्या भावासारखा आहे, तू माझ्यावर का आक्रमण करतो, तू तर माझं रक्षण केलं पाहिजे. आणि आपल्या इतिहासात अशी दाखली आहे की तिच्या आव्हानामुळे शत्रू आक्रमण करून येणं त्याच्या मनामध्ये आत्मीयता निर्माण होते आणि त्या दोन राज्यामधलं जे शत्रुत्व आहे ते संपुष्टात येऊन मैत्रीचे संबंध निर्माण होतात. मराठी राज्यामध्ये शिवाजी महाराजांनी मी अनेक किल्ल्यांचे जमाखर्च वाचलेले आहेत, प्रांत अजमास म्हणजे कलेक्टरचं, तर तिथं हे सगळे सण साजरे होत होते. किल्ल्यावर मी मगाशी सांगितलं की पाडवा, तिथं गुढी उभारून होत होता, चैत्री पौर्णिमा होत होती, त्यानंतर तुम्हाला सांगतो गोकुळाष्टमी होती, रामनवमी होती, दसऱ्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे. दसऱ्याच्या दिवशी नवीन झेंडा निशाण केलं जायचं आणि त्या निशाणाला आपल्याकडे दोन शक्ती आहेत, लक्षात ठेवा. नेहमी सांगतो की जर आपण सांस्कृतिक दृष्ट्या तुम्ही देव मानला तर पिशाचही मानावं लागतं, कारण की हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बघा, गणपतीला आपण विघ्न करता होता तो विघ्न हरता केला. म्हणजे वैदिक आणि बौद्ध त्या वाङ्मयामध्ये गणपती हा तंत्रमार्गातला आहे. त्या तंत्रमार्गामध्ये गणपतीला आराधना करून आपल्या शत्रूवर संकट आणण्याची पद्धत होती, पण त्याच गणपतीला विघ्न हरता करणार आहे की तो आमच्यावर संकट आणू नये. आणि म्हणून कुठलंही कार्य यशस्वी होण्यासाठी कुठल्याही देवाची पूजा करण्या अगोदर आपण गणपतीची पूजा करतो की हे माझं कार्य निर्विघ्नपणे पार पाडू. तसं आपण जेव्हा देव मानतो तेव्हा दानव आणि पिशाच्यही काही शक्ती आहे असं मानून आपण त्या पिशाच्यांनाही प्रसन्न करून किंवा त्यांनी माझ्यावर वृष्ट होऊ नये म्हणून त्याला बळी देण्याची पद्धत होती. आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी ज्यावेळेस नवं निशाण चढवलं जायचं त्या निशाणाला बळी दिला जायचं. आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्याकडं एखादा कारखाना लावला, म्हणजे आपण जिथे म्हणजे आता किल्ल्याची तट ढासळलेला आहे, नवा तट बांधायचा आहे किंवा दुरुस्त करायचा आहे, तर त्याला आपण कारखाना म्हणतो. हा शब्द पर्शियन आहे, प्रोडक्शन आणि मेंटेनन्स. तर हा कारखाना लावत होता, विटाची भट्टी लावायची, तरी तिथं कोंबडं किंवा बकरी बळी द्यायचं, कारण की त्यामध्ये जे काय अपघात होतात ते होऊ नये म्हणून निसर्गाला आवाहन केलं जायचं, पंचमहाभूतांना आवाहन केलं जायचं की तुम्ही प्रसन्न व्हा आमच्या संकटात. दिवाळीचाही एक भाग तसाच आहे, जसा तो एक भाग आहे की तू आम्हाला जे काही दिलेलं आहे त्याबद्दल तुला धन्यवाद आहे. आणि त्याचबरोबर आता रब्बीचं पीक आहे, हे पावसाळी आहे, थंडीवर येणारं पीक आहे, ज्वारी आहे, हरभरा आहे, गहू आहे, ही नंतरची पिकं. आणि ह्या पिकांना देखील तू मला निसर्ग साथ दे, कारण की ही कृषी प्रधान व्यवस्था आहे. आणि मग जसं काल तू मला दिलंय त्याचा सण दिवाळी आहे, तसं उद्या दे याच्या उपासनेचाही सण दिवाळी आहे. आणि अशा पद्धतीने दिवाळी साजरी होत होती. दिवाळीमध्ये किल्ल्यामध्ये सुब्याच्या ठिकाणी या दिवाळीच्या उत्सवासाठी तोफा उडवल्या जात होत्या आणि या तोफांच्या बरोबर दारूचं आरासकाम चालायचं, कारण की त्या काळात आपल्याला शोभेची दारू आणि तोफा बंदुकांची दारू ह्या दोन्ही दारू माहिती होत्या. आणि त्यामुळे तोफेचा आवाज करून आपण ते हा सण निसर्गाला आवाहन करत होतो. तसंच आपण शोभेची दारू उडून लोकांचं मनोरंजनही करत होतो किल्ल्यांवर आणि सुब्याच्या ठिकाणी जिथे तो
आता उदाहरणार्थ पुणे सुभा किंवा पुणे हे राजधानीचं होतं. शनिवार वाड्यावर दिवाळीमध्ये शोभेचं दारूकाम होत होतं. त्यावेळेस दिवाळी निमित्ताने पंचपक्वान्नांचं जेवण एकमेकाला दिलं जायचं, एकमेकाकडे बोलवलं जात होतं. त्यावेळेस दीपोत्सव होत होता. मला इतिहासामध्ये जात असताना बघा काय सणांचं महत्व आहे ते. काही वेळेस ज्यावेळेस पानिपतला सदाशिवराव भाऊंची मोहीम निघाली, उदगीरचा विजय मिळालेला होता आणि परतूर पासून सदाशिवराव भाऊ पानिपतच्या मोहिमेवर गेले आणि 13 तारखेनंतर 19 तारखेला ते परतूरवरून सिंदखेड राजाला गेले, जिजाऊच्या माहेरी, आणि तिथं जाऊन त्यांनी पाडव्याचा सण साजरा केला. त्याच्या नोंदी आहेत की पानिपतवर जाणाऱ्या सर्व सैनिकांनी आणि सदाशिवराव भाऊ आणि नानासाहेब पेशव्यांनी सर्व मराठ्यांनी एकत्र होऊन सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या माहेरी पाडव्याचा सण साजरा केला. तर पुढचा सण सांगतो दसऱ्याचा सण. पानिपतच्या मोहिमेमध्ये मराठ्यांनी कुंजपुऱ्याचा किल्ला जिंकला आणि दसऱ्याचा सण 15 ऑक्टोबरला मराठ्यांनी कुंजपुरा जिंकला आणि 17 ऑक्टोबरला दसऱ्याचा आणि कुंजपुऱ्याचा विजयोत्सव साजरा केला. आणि त्याच अगोदर ज्यावेळेस रघुनाथराव पेशवे अब्दाली विरुद्ध गेले होते त्यावेळेस मराठ्यांनी अटकेपार झेंडा जो लावला त्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्याचा पराभव करून लाहोरचा किल्ला जिंकला होता. आणि त्यावेळेस नेमका दिवाळीचे सण आले होते आणि रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, दत्ताजी शिंदे यांनी, जनकोजी शिंदे यांनी लाहोरमध्ये 1,00,000 पंत्यांचा दीपोत्सव केल्याची नोंद आहे. 1,00,000 दिव्यांचा. आपल्याकडं दिवाळीमध्ये लाखो दिव्यांचा दीपोत्सव आपल्याला आपल्याकडे त्याचं चित्र आहे भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये की पेशव्यांनी बनारस काशीच्या गणेश घाटावर 1,00,000 दिव्यांचा दीपोत्सव केला आणि त्याचं चित्रच आपल्याकडे आहे. नानासाहेब फडणवीसांनी ह्या उत्सवाचं, दिवाळीतल्या दीपोत्सवाचं चित्र काढून घेतलं आणि ते भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये. आणि अशा पद्धतीने दिवाळीचा हा उत्सव साजरा होत होता. गोडधोड केली जात होते. त्यानंतर देवस्थान म्हणजे किल्ल्यावर देवस्थानं होती आणि हा सांस्कृतिक राज्य असल्यामुळे प्रत्येक मठ, मंदिर, मशीद, दर्गे ह्या सगळ्यांसाठी आपल्याकडं काही नेमून दिलेलं असतं. त्याच्या खर्चासाठी इनामं होती आणि गावच्या खर्चातून दिवाळीमध्ये जसं प्रत्येक देवाला, गावातल्या प्रत्येक देवस्थानाला अभिषेक केला जायचा आणि प्रत्येक देवस्थानापाशी 5 दिवस दिव्याची म्हणजे पंत्यांची आरस केली जाते. आता ज्याला आपण देवदिवाळी म्हणतो म्हणजे कार्तिकी पौर्णिमेचा दिवस, आजही आपल्याकडे ही परंपरा आहे की प्रत्येक गावामध्ये आपण देवळामध्ये देवदिवाळी साजरी करतो. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देवळामध्ये दीपमाळा असतात, त्या दीपमाळांवर दिवे लावून आपण दिवाळीचा सण साजरा करतो आणि सगळेजण एकमेकाला गोडधोड म्हणजे ही देवदिवाळी आणि आपल्या समाजाची दिवाळी. कार्तिकी पौर्णिमा ही देवदिवाळी म्हणून. त्यामुळे दिवाळीमध्ये त्या 15 दिवस आहे, 15 दिवस हा दीपोत्सव मंदिरामध्ये चालत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवतो की आपल्याकडं मशिदीमध्ये जो पीरजादा असतो की तो मशिदीची सेवा करतो त्याला पीरजादा म्हणतात. तर त्या पीरजाद्याला दिवाळीमध्ये मशिदीमध्ये चिरागदान, त्याला आपण दीपोत्सव म्हणतो, त्याला ते चिरागदान म्हणतात की मशिदीमध्ये ईश्वर म्हणजे अल्लाहला संतुष्ट करून देण्यासाठी चिरागदान, त्या स्वतंत्र 15 दिवस स्वतंत्र चिरागदान म्हणजे दीपाचा उत्सव तिथं केला जायचा. दर्ग्यामध्ये त्यांना जे काही नेमणूक असेल त्याच्यातून म्हणजे सर्व धर्म बांधवांना ह्या दिवाळीमध्ये सामील व्हायचं. आणि एक प्रकारे
सगळे कारागीर आहे. आज जर आपण जर पुण्याच्या बाजारपेठेत गेलात तर पुण्याची बाजारपेठ कुठे आहे? तर प्रमुख बाजारपेठ रविवार पेठ आहे, बोरेळीत आहे. दिवाळी आली की दिवाळीची वाट जसा प्रत्येक हिंदू पाहत असतो तसा इथला मुसलमान व्यापारी बोहरी देखील व्यापार. तुम्ही पेशवे काळामध्ये पेशव्यांनी जाणीवपूर्वक ह्या गुजराती कच्छ मधल्या व्यापाऱ्यांना आणून पुण्यामध्ये वसवलं आणि ही भोरेआळी वसवली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्याकडं पेशव्यांचा शनिवारवाड्यातला गणेशोत्सव आणि त्या गणेशोत्सवामध्ये भोरी समाजाचं असलेलं योगदान मी मांडलेलं आहे. कलकत्त्याचा मुसलमान आणि लाहोरचा गायक मुसलमान गायक येऊन शनिवारवाड्यातल्या पेशव्यांच्या गणपती समोर तो आपलं गायनाच्या रूपाने हे करतो, सेवा देतोय, ह्याच्या नोंदी आहे. आणि आजपर्यंत आपल्याकडं दगडूशेठ हलवाईच्या गणपती समोर आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्या सुलताना त्या देखील येऊन म्हणजे त्यामध्ये भावना काय की ईश्वराप्रती आपली सेवा. आणि अशा पद्धतीने गावामध्ये भजन चालायचं, मंदिरांमध्ये आरास व्हायची, मंदिरांचं पूजन व्हायचं, मंदिरांना प्रसाद नैवेद्य दाखवला जायचा, एकमेकाकडे येऊन एकमेकाला हितचिंतन करायचं, एकमेकाला गोडधोड खायला बोलवायचं, पाहुण्या रावळ्यांना बोलवायचं. आणि आपण नंतरच्या काळात बघा ब्रिटिशांकडूनही आपण कंदील शिकलो. ब्रिटिशांकडं कंदील ही कल्पना खरं तर मूळ ही चीन मधून आलेली आहे. एक कंदिलाची आपण माहिती सांगण्यापूर्वी आपण जे देवस्थानांचा उल्लेख केला आणि दीपमाळांचा उल्लेख केला, तर या दीपमाळा देव दिवाळीला सजवल्या जायच्या का? ती दीप प्रज्वलित करायचे का आपल्या जे दिवाळीचे मुख्य 4 दिवस आहेत? नाही, दिवाळीच्या काय नाही, मुळात दिवाळीच्या 4 दिवस तिथं दिवे लावलेच जायचे. परंतु कार्तिकी पौर्णिमा हा देवाची दिवाळी म्हणून त्यावेळेस मोठ्या प्रमाणात संपूर्ण गाव देवळामध्ये जमायचं. ही कसं आहे की शेवटी आपली ही जी सामान्य दिवाळी म्हणजे पहिली दिवाळी ही जनतेची दिवाळी आहे. ती लोक एकमेकात येऊन मिसळतायत, एकमेकात येऊन आनंदोत्सव साजरा करतायत. सर्व धर्म बांधवांना, कारागिरांना, वेगवेगळ्या धर्मातले कारागीर आहेत, त्या सगळ्यांना सामावून ही दिवाळी साजरी होत होती. आणि एक दिवस मात्र देवासाठी जायचं, संपूर्ण गाव एकत्र येऊन देवळामध्ये जमत असायचे. आणि मग प्रत्येक देवळामध्ये प्रत्येक गावकरी जायचे, मग तिथं भजन कीर्तन रात्रभर तो दिवस साजरा. कार्तिकी पौर्णिमेचा दिवस हा रात्रभर देवळामध्ये देवाचं नामस्मरण करणं, भजन कीर्तन करणं, एक प्रकारे देवाची ही जत्रा होते. आता कंदिलाविषयी कंदील हा मुळातच हे आकाश कंदील ही संकल्पना ही चीन मध्ये निर्माण झाली आणि चीन मधून ती युरोपमध्ये गेली, मध्य आशियाच्या माध्यमातून गेलेली आहे. कारण की ख्रिश्चन धर्म हा पॅलेस्टाईन मध्ये निर्माण झाला. आणि चांदणी ही येशू ख्रिस्तांच्या जन्माशी ते त्यावेळची जी अवकाशातली जी स्थिती होती, शुक्राची चांदणी, त्यामुळे तो दिवस पवित्र. आणि मग शुक्राची चांदणी त्याचं प्रतीक म्हणून चांदणी निर्माण झाली. ती ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये गेली आणि ती चर्चमधून हिंदूंच्या दिवाळीच्या प्रत्येक घरामध्ये आली. म्हणजे आपण बघा, जगामध्ये ज्यावेळेस जगाची वाटचाल असते तर त्यामध्ये अनेक संस्कृतींचा एकमेकाशी संबंध येत असतो आणि यातून एकमेकामध्ये संस्कृतीचं अतिशय सुंदर असा मिलाप होत असतो. हे मानवी मनाची हीच मोठी एक खूबी आहे. म्हणजे मुसलमानांकडून अरबस्तानातून जे खाद्यपदार्थ आमच्याकडे आले आणि ते आपले झाले. आज बघा, महाराष्ट्रामध्ये जशी आमची पुरणपोळी आहे, परंतु आम्ही दक्षिण भारतीयांकडून आज इडली डोसा घेतला आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरात होतो. तसंच आपण पंजाबी समाजाकडून पराठे घेतले आणि तेही आमचं जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते स्वीकारण्याची आपल्या संस्कृतीची एक परंपरा आहे. आणि यातूनच संस्कृती प्रगल्भ होत असते. जगामध्ये जे जे चांगलं आहे, मग कुठल्याही धर्मामध्ये असो, कुठल्याही समाजामध्ये असो,
कुठल्याही पंथामध्ये असतो, ज्यावेळेस दोन पंथ, दोन समाज, दोन धर्माचे बांधव एकत्र येत असतात, त्यामधून काही चालीरीती ते एकमेकाला देवाणघेवाण करत असतात. म्हणजे ब्रिटिश येईपर्यंत आपल्याकडे आकाश कंदील नावाची जी संकल्पना नाही. किंवा आपण साजरी करतो, मराठी राज्यामध्ये आकाश कंदील ही संकल्पना ती नव्हती. ब्रिटिशांनंतर आपण ती ब्रिटिशांकडून आपण घेतली आणि ती आपलं अविभाज्य अंग झाली. त्यामध्ये परकेपणाची भावनाच राहिली नाही. हाच आता बघा आपला पोशाख, की भारतीय हिंदू समाजाचा 200-250 वर्षांपूर्वीचा पेहराव आणि आज आपण स्वीकारलेला आहे. आज आपल्याला पॅन्ट आणि शर्ट सोयीचं वाटतं, आपण ते स्वीकारलं. आणि अशा पद्धतीने बघा, कालपर्यंत मराठी बाई नऊवारी साडी नेसत होती, नंतर ती सहावारी साडी नेसायला लागली, त्यानंतर ती पंजाबी ड्रेस स्वीकारायला लागली. आणि अशा पद्धतीने समाज हा सतत परिवर्तनशील असतो. जो समाज परिवर्तनशील असतो तो समाज काळाच्या ओघामध्ये टिकून. आपण जगामधलं सगळं चांगलं स्वीकारण्याच्या मानसिकतेतला असतो आणि प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या भौगोलिक पार्श्वभूमीवर निर्माण झालेला असतो. तो त्यांच्या त्या भौगोलिक सामाजिक स्थितीमध्ये त्याला जे योग्य वाटतं ते तो करत असतो. परंतु ज्यावेळेस आपण एकत्रित राहत असतो, सगळ्यांच्या सोयीनुसार जे योग्य आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आज मी ज्यावेळेस पुण्यामध्ये दिवाळीमध्ये जातो, तर आम्ही कापडाच्या दुकानात, तो गुजराती असतो, तो मारवाडी असतो, आम्ही बोहऱ्याळीमध्ये जातो, तिथून कंदील घेतो, शोभेच्या वस्तू घेतो, तो मुसलमान असतो, आम्ही ते कुणाकडून घेतो. सगळे हे सण आहे, हे आम्ही त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो आणि दिवाळी निमित्ताने सगळ्यांचं घर समृद्ध झालेलं असतं. जसं आपण कुंजपुराची लढाई सांगितली, की कुंजपुराचा किल्ला घेतला, ती दिवाळीची आठवण पेशवाईतली. तसं शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांच्या 50 वर्षातल्या, हा बरोबर आहे, आता चांगली मला आठवण करून दिली. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते आणि जात असताना त्यांनी कोपळचा किल्ला जिंकला. अतिशय त्याला दक्षिणचं महाद्वार म्हणतात. आणि कोपळचा किल्ला जिंकला आणि शिवाजी महाराजांनी नुकतंच 4 दिवसावर दिवाळी आली होती आणि म्हणून आवर्जून कोपळच्या किल्ल्यावर दिवाळीचा सण साजरा केला. आणि एक कोपळचा किल्ला अखंड एखादा दगड शिळा आहे असा तो किल्ला आहे. धारवाड, लिंगसुगूर डिस्ट्रिक्ट कर्नाटकमध्ये आहे. आणि बलकवड्यांकडे होता तो. हैदर अलीकडून भागोजी बलकवड्यांनी तो जिंकून घेतला 1772 मध्ये. हा योगायोग आहे. शिवाजी महाराजांनी त्या कोपळच्या किल्ल्यामध्ये दिवाळीचा सण साजरा केला. 5 दिवस त्यांनी तो आनंदोत्सव साजरा केला. कारण की कोपळचा किल्ला हा दक्षिणेचं महाद्वार आहे असं शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि आपण दक्षिणेत प्रवेश करताना आपल्याला कोपळसारखा अभेद्य अतिशय महत्त्वाचा किल्ला जिंकून घेताना यश आलं. आणि म्हणून त्यांनी त्या जाणीवपूर्वक 5 दिवस दिवाळीचा सण हा कोपळच्या किल्ल्यावर साजरा केला. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1669 या दिवशी प्रतापगडावर अफजल खानाचा वध केला आणि 3 दिवस शिवाजी महाराजांनी तो विजयोत्सव साजरा केला. प्रचंड मोठी लूट मिळालेली होती. 69 का 59? 59 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा वध केला. आणि प्रचंड त्यांना युद्ध साहित्य, हत्ती, घोडे, उंट, दारुगोळा, तोफा, संपत्ती मिळाली होती. तुमच्या आमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीने विचार केला असता की एवढं मिळालेलं आहे, आता आपण बरेच दिवस आराम केला तरी हरकत नाही. परंतु शिवाजी महाराज इथंच त्यांचं वेगळेपण आहे. त्यांनी त्या 3 दिवसामध्ये त्याचा सर्व आढावा घेतला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आदिलशाही मधला सर्वात बलाढ्य सरदार हा अफजल खान, आज आपण त्याचा नाश केलेला आहे. याचा परिणाम
संपूर्ण आदिलशाही मुलखामध्ये जिथे जिथे ही बातमी पसरलेली आहे, एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे, शत्रू भयभीत झालेले आहे. या संधीचा आपण ताबडतोब फायदा घेतला पाहिजे, शत्रूला सावध होण्याची संधीच देता कामा नये. आणि शिवाजी महाराज तिसऱ्या दिवशी प्रतापगडावरून बाहेर पडले आणि फक्त 15 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी 14 किल्ले जिंकून घेतले. चंदन वंदन, त्यानंतर आपल्या तळबीडचा किल्ला, वसंतगड कराडचा, आणि तिथून पन्हाळा, इथपर्यंतचे सगळे 14 किल्ले ते 15 दिवसात जिंकतात. म्हणजे एक प्रचंड अशी ही वावटळ आल्यासारखी आली की तिथल्या किल्लेदारांमध्ये शिवाजी राजांना रोखण्याची, अडवण्याची हिंमतच झाली नाही. आणि 15व्या दिवशी शिवाजी महाराज पन्हाळासारखा अभेद्य किल्ला जिंकून तिथे गेलेले आहेत. आणि मग शिवाजी राजांनी ती दिवाळी, स्वराज्याची दिवाळी, अफजल खान वधाचा उत्सव हा पन्हाळ्याच्या किल्ल्यावर केलेला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की अफजल खानाच्या वधाच्या दिवशी जे स्वराज्य होतं, एकूण स्वराज्याचा मुलूक जेवढा होता तेवढा मुलूक शिवाजी महाराजांनी फक्त 15 दिवसामध्ये, कुठलाही विरोध शत्रूला करण्याची हिंमत नव्हती, त्या गोष्टीचा फायदा घेऊन स्वराज्य वाढवलं. आणि शिवाजीने ज्या वेळेस आता मी एवढा प्रचंड मोठा मुलूक जिंकलेला आहे आणि मग पन्हाळा किल्ल्यावर शिवाजी महाराज दिवाळीचा सण साजरा करतात, हा एक. आणि कारण की पन्हाळ्याच्या किल्ल्याला भोजराजाची पार्श्वभूमी आहे. शिलाहार राजा भोज याची ही राजधानी होती. म्हणजे एकेकाळी आमच्या शिलाहार हिंदू राजांची राजधानी, की जी आज पुन्हा स्वराज्यात आली आणि आपलं हिंदूंचं भगवं निशाण त्याच्यावर फडकलेलं आहे. आम्ही एक पारतंत्र्यामध्ये अनेक शतकं असलेली ही पन्हाळा राजधानी जिंकून स्वराज्यात आणली आणि त्याचा एक प्रकारे दीपोत्सव आणि त्यांनी दिवाळीचा सण पन्हाळ्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराज असतील किंवा मराठी राज्यकर्ते आहेत आणि सामान्य मराठी माणूस, त्याचं जीवन परिवर्तन झालेलं होतं. कारण की शिवाजी महाराजांनी काय केलं, म्हणजे मी शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे एक आदिलशाही सल्तनत जाऊन मराठी सल्तनत आली, एक निजामशाही मुघल किंवा कुतुबशाही राज्य जाऊन एक मराठ्यांचं राज्य आलं, एवढाच फक्त त्यामध्ये फरक नव्हता. तर शिवाजी महाराजांचं ध्येय एक जनतेचं, रयतेचं राज्य निर्माण करायचं होतं, एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सर्व रयत सुखी समृद्ध झाली होती, सामान्य जनता सुखी आणि समृद्ध झाली होती. आणि अनेक शतकं त्यांच्यामध्ये दिवाळी साजरा करण्याची त्यांची ऐपत राहिलेली नव्हती किंवा तशी त्यांना मोकळीक परधर्मीय राज्यकर्त्यांकडून नव्हती. शिवाजी महाराजांनी त्यांना जे काही नवं स्वराज्य मिळवून दिलं होतं, त्या स्वराज्य आणि समृद्धता या दोन्हीच्या माध्यमातून अनेक शतकं ह्या देशामध्ये अशी दिवाळी साजरी होत नव्हती. ती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमुळे एक अतिशय भव्य दिव्य प्रमाणात मराठी माणसं आपापल्या परीने, आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे हा दिवाळीचा सण साजरा करायला सुरुवात झालेली होती. आणि हेच शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. आणि तेच जवळजवळ 100-125 वर्ष ही दिवाळी पुण्यामध्ये साजरी होत होती. पेशवे काळामध्ये शनिवार वाड्यामध्ये दिवाळीचा सण जितका भव्य प्रमाणात, कारण की ती मराठी राज्याची राजधानी आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. आणि त्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असेल किंवा मराठी राज्याची राजधानी असेल, त्याला साजेसा दिवाळीचा सण या पुण्यामध्ये साजरा होत होता. परंतु बघा, पारतंत्र्य आलं 1818 साली, इथं इंग्रजांचं राज्य आलं. आणि बघा काय वैशिष्ट्य आहे की ज्या पुण्यामध्ये, या पुण्याची लोकसंख्या पेशवाईच्या अखेरपर्यंत साधारण 1818 साली पुण्याची लोकसंख्या 1 लाखाच्या जवळ होती. तीच लोकसंख्या 1820 साली फक्त 10 ते 15 हजारावर आली होती. कारण की पुणे ओस पडलेलं होतं, तिची राया केलेली होती.
इथे असलेले कारागीर, त्यांना कुठलाही रोजगार राहिलेला नव्हता, ते निघून गेलेले होते. पुण्याच्या रक्षणासाठी असलेलं 5,000 घोडदळ ते संपुष्टात आलेलं होतं, लोकांना रोजगार राहिलेला नव्हता. मराठी राज्याच्या निमित्ताने महाराष्ट्रामधल्या 5 लाख लोकांना सैन्य दलात रोजगार मिळालेला होता. इंग्रजांचं राज्य आलं, आता त्यांना शत्रू राहिलेला नव्हता. इंग्रजांनी मराठ्यांचं सैन्य ते संपुष्टात आणून मराठी सैनिकांना, किल्ल्यावरच्या लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या गावाला जा, आता तुमची नोकरी संपलेली आहे, तुमचं राज्य संपलेलं आहे. आणि याचबरोबर मराठ्यांशी संघर्ष करण्यासाठी इंग्रजांनाही 1 लाखाचं सैन्य ठेवावं लागलं होतं. आणि जसं मराठ्यांचं शत्रुत्व संपलं तसं इंग्रजांनी आपल्याही सैन्याला सांगितलं की आता तुम्हालाही नोकरीची गरज नाही. आणि त्यामुळे मराठी राज्य जसं लयाला गेलं तसं ब्रिटिशांचं सैन्य कमी झालं त्यांना, कारण की ब्रिटिश हे व्यापारी होते. कारण नसताना सैनिकांना कामाला ठेवून त्याच्यावर पैसे खर्च करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती. आणि त्यामुळे लाखो लोकांचे रोजगार गेलेले आहेत. मग ब्रिटिशांच्या सैन्याचे रोजगार गेले, मराठ्यांच्या सैनिकांचे रोजगार गेले. आणि 1820 साली महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड अशी, जशी आज कोरोनामुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती. गावागावाला बेरोजगार लोकांचे जथेच्या जथे येत होते. आणि त्यामुळे पेशवाईनंतर किंवा मराठी राज्य लयाला गेल्यानंतर अनेक, म्हणजे जवळजवळ 1 दशक काळ महाराष्ट्राला आर्थिक एक दारुण अवस्था निर्माण झालेली होती. आणि त्यामुळे त्याही काळामध्ये त्याचा परिणाम निश्चितच दिवाळीवर होत असणार आहे, सणांवर होत असणार आहे. कारण समाजाकडेच आर्थिक दुर्बल्य आलं होतं, त्यांचे रोजगार गेलेले होते. आणि सगळा रोजगार युरोपमधल्या लोकांना प्राप्त झालेला होता. औद्योगिक क्रांतीचे परिणाम होते. भारतामध्ये प्रचंड एक प्रकारची, ज्याला म्हणू आपण की दिवाळखोरी निर्माण झाली होती. त्याचे परिणाम ब्रिटिश काळाचा पहिला कालखंड बराचसा हा भारत विपन्न अवस्थेला गेलेला दिसून येत असेल. त्याचे परिणाम आपल्या इथल्या जनतेच्या सणांवरही होत होते. आणि म्हणूनच आपल्याला ब्रिटिश काळात पहिला काही कालखंड दिवाळी अगदीच अगदी जे काही उत्सव त्यात संपुष्टात आलेले पाहिजे इतिहासाच्या काळात. पांडुरंगरावांचं शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. आणि ते वळत असताना पांडुरंगरावांच्या इतिहासाच्या तळमळीतून पांडुरंगराव दिवसा नोकरी करायचे आणि त्यानंतर ते पेशवे दप्तरामध्ये जाऊन इतिहासाचे कागद वाचून त्याचं संशोधन करायचे. त्यानंतर रिक्षाही त्यांनी चालवलेली आहे, रिक्षा चालवून त्यांनी चरितार्थ केला. पण इतिहासाची आपली आवड, इतिहासाचं संशोधन त्यांनी सोडलेलं नव्हतं. आणि त्या तळमळीतून त्याचं त्यांना फळ ज्याला म्हणतात किंवा त्या तपस्येला यश ज्याला म्हणतात, तपस्या फळाला येणं ज्याला म्हणतात, तर तसं आलं. आणि पांडुरंगराव आज इतिहासाच्या मागाशी ओळख करून देताना एक गोष्ट सांगायची राहिली की गडकोट संवर्धन समितीचे ते प्रमुख आहेत, रायगड प्राधिकरणाचे सदस्य आहेत, भारत इतिहास संशोधक मंडळ पुण्यामध्ये जे आहे तर त्याचे सचिव आहेत. हे फार मोठं आणि इतिहास संशोधकांनी एकत्र येऊन केलेलं संशोधनावर आणि जागतिक पातळीवरचं सर्व संशोधकांनी एकत्र येऊन केलेलं एक इतिहास क्षेत्रातलं महत्वाचं केंद्र आहे. त्याचे ते सचिव येतात. तंजावर प्रकल्पामधल्या कागदपत्रे संशोधन प्रकल्पावर ते काम करतात. पानिपत स्मृती राष्ट्रीय समितीचे ते सचिव आहेत. असे अनेक असताना आता त्यांच्या या सगळ्या कामगिरीमध्ये एक महत्वाचा त्यांना जे पद मिळालं आहे, महत्वाची कामगिरी त्यांच्याकडे जी सोपवली गेलेली आहे ती म्हणजे मराठा इतिहास संशोधन केंद्राचं पुणे विद्यापीठामध्ये हे संशोधन केंद्र जे आहे त्याचे प्रमुख पद त्यांना आता दिलेलं आहे. तर मी शेवटचा प्रश्न तुम्हाला जो विचारणार आहे पांडुरंगराव, की या इतिहास संशोधन केंद्र जे आहे त्या केंद्राचं प्रमुख पद मिळाल्यानंतर आपण या केंद्रामार्फत मराठा इतिहासाच्या कोणत्या साधनांवर अभ्यास करू इच्छिता? आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये प्रस्थापित असलेल्या अनेक बलाढ्य सत्तांशी, मग ते आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, मुघल सत्ता असेल किंवा इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष करून मराठी राज्य निर्माण केलं. शिवाजी महाराजांच्या पश्चात 27 वर्ष मराठ्यांनी दिल्लीपती मुघल बादशाह औरंगजेबाच्या मुघल सामर्थ्याशी 27 वर्ष संघर्ष केलं आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं.
20 फेब्रुवारी 1707 या दिवशी औरंगजेबाचं निराश अवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये निधन झालं. औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. 2 भाग पडले की पहिल्यांदा औरंगजेबाच्या निधनानंतर त्याच्या वारसांमध्ये मुघलांच्या राज्यावर आपलं आधिपत्य, मग बादशाहीचा अधिकार प्राप्त करण्यासाठी, मुघल साम्राज्याची सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांच्या वंशजांमध्ये प्रचंड क्रांती म्हणजे त्यांच्यात संघर्ष झाला. त्याच्यातून ती रक्तरंजित तो संघर्ष आहे. याउलट मराठ्यांमध्ये प्रचंड एक मोठं आत्मविश्वास निर्माण झाला होता की आम्ही आमच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जगातल्या कितीही बलाढ्य सत्तांशी संघर्ष करू शकतो. आणि त्यातून 1707 साली मुघलांच्या कैदेमध्ये असलेले शाहू छत्रपती की जे त्यावेळेस युवराज शाहू होते ते सुटून स्वराज्यात आले 17 वर्षाच्या कैदेनंतर. आणि त्यांचा आणि महाराणी ताराबाई यांचा कौटुंबिक काही काळ संघर्ष झाला. या संघर्षामध्ये शाहू महाराज यशस्वी झाले. आणि शाहू महाराजांच्या असं लक्षात आलं की जर आपल्या मराठी बांधवांना एखादं उत्तुंग ध्येय दिलं नाही तर ते आपापसातील संघर्षात गुंतून पडते. आणि म्हणून शाहू महाराजांनी मराठ्यांना एक ध्येय दिलं की आपण शिवाजी महाराजांचं स्वप्न समोर ठेवून ते साध्य करण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत करायचं आहे. आणि शाहू महाराजांचं जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ते साकार करण्याच्या कार्याला शाहू महाराज लागले. आणि त्यांच्या ह्या कार्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून बाळाजी विश्वनाथ पेशवे, बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, त्याचबरोबर खंडेराव दाभाडे, नागपूरकर भोसले अशी सर्व मंडळी, मग पेशव्यांच्या प्रेरणेतून बाजीरावांच्या राणोजी शिंदे असतील, मल्हारराव होळकर असतील, पिलाजी गायकवाड असतील, उदाजी पवार असतील, अशी अनेक तरुण कर्तृत्वान मंडळी पुढे आली. आणि बाजीरावांच्या नेतृत्वाखाली मराठी राज्याचं साम्राज्य व्हायला लागलं. माळवा जिंकलं, बुंदेलखंड जिंकलं, गुजरात जिंकलं. नागपूरकर भोसल्यांनी ओडिसा, बंगाल, बिहारचा काही भाग, छत्तीसगड आणि विदर्भ, मराठवाड्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. आणि अशा पद्धतीने हे मराठी राज्य वाढत 1758 मध्ये ज्यावेळेस मुघल साम्राज्य दुबळं झालेलं आहे हा विचार केल्यानंतर इराणचा शहा नादिर शहा याने 1738 मध्ये हिंदुस्थानवर पहिलं आक्रमण केलं आणि हिंदुस्थानची लूट केली. त्याचा प्रतिकार करायला बाजीराव उत्तरेकडे निघाला हे लक्षात आल्यानंतर नादिर शहा आपल्या मायदेशी निघून गेला. परंतु त्याचा शिष्य अहमद शाह अब्दाली त्याने हिंदुस्थानवर आक्रमण सुरू केली. 1748, 1751, 1755, 1758 अशी त्यांनी आक्रमण केली. आणि या परकीयांच्या आक्रमणाला थोपवणं हे मराठ्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य मानलं. कारण की शिवाजी महाराजांनी मराठ्यांना एक ध्येयवाद दिला होता की शिवाजी महाराजांनी स्वकीय आणि परकीयांची एक व्याख्या केली होती की शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करत असताना आदिलशाही कुतुबशाही बरोबर संघर्ष केलेला होता. परंतु ज्या वेळेस उत्तरेतले मुघल दक्षिणेवर आक्रमण करून येतील अशी शक्यता शिवाजी महाराजांना दिसायला लागल्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्या आदिलशाही बरोबर आपला संघर्ष होता, ज्या कुतुबशाही बरोबर संघर्ष होता, ते परधर्माचे आहेत, त्यांच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी संघर्ष केला होता. त्यांच्याशीच काळाची पावलं ओळखून मैत्रीचा तह केला आणि या परकीयांच्या आक्रमणाविरुद्ध आपण स्वकीय म्हणून एकत्र आले पाहिजे. दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्याच हाती राहिली पाहिजे हे तत्व त्यांनी अनुसरलं. आणि ज्यावेळेस इराणमधून आणि अफगाणिस्तानमधून पुन्हा एकदा हिंदुस्थानावर
रानटी आक्रमणं सुरू झाली. त्या आक्रमणांना थोपवण्याची ताकद मुघल साम्राज्यामध्ये राहिलेली नव्हती. हे लक्षात आल्यानंतर मराठ्यांनी मुघल साम्राज्याचं म्हणजेच हिंदुस्थानचं रक्षण करण्यासाठी आपण या परकीयांशी लढावं लागणार आहे. म्हणजे ज्या मुघलांशी कालपर्यंत आपला संघर्ष होता त्याच मुघल साम्राज्याच्या रक्षणासाठी मराठे आता दिल्लीकडे गेलेले आहेत. आणि त्या संघर्षामध्ये मराठ्यांनी अब्दालीचा प्रतिकार करत त्याला अटकपर्यंत पराभूत करून त्याला लावलेलं आहे. आणि ज्यावेळेस मराठ्यांनी अटक जिंकली म्हणजे तत्कालीन हिंदुस्थानच्या सीमेवरचं शेवटचं लष्करी ठाणं हिमालयाच्या शिखरावर, हिमालय म्हणजे खैबर खिंड आणि बोलन खिंडीतून हिंदुस्थानात उतरल्यानंतर सिंधू नदीच्या तीरावरचं पहिलं लष्करी केंद्र आणि किल्ला म्हणजे अटकचा किल्ला हा मराठ्यांनी जिंकून एक अद्वितीय पराक्रम गाजवला होता. त्याच वेळेस नागपूरकर भोसले यांनी इंग्रजांचा आणि त्या बंगालमधल्या नवाबांचा पराभव करून त्यांच्या दास्यातून ओडिसा मुक्त करून तिथली धर्मस्थळं मुक्त केली होती. आणि अशा पद्धतीने अटकपासून कटकपर्यंत मराठी राज्य साम्राज्य झालेलं होतं. एक प्रकारे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं असे तो हिमाचल, हिमालयाच्या शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत हा देश अखंड जे परंपरागत संस्कृतीचा देश होता त्या हिंदू संस्कृतीचं वर्चस्व असणारा हा देश असावा. त्यामध्ये सर्वांना सामावून घेण्याची हजारो वर्षांची आमची परंपरा आहे. त्या परंपरेप्रमाणे हा देश आणि ही संस्कृती चालावी हे त्यांचं जे स्वप्न होतं ते साकार झालेलं होतं. आणि म्हणूनच 18वे शतक हे मराठ्यांचं आहे. कारण की पानिपत नंतर मराठे विनाश नाही झाला. फक्त 10 वर्षामध्ये म्हणजे 1771-72 मध्ये महादजी शिंदे, तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली. आणि त्यावेळेस काय घडलेलं होतं की ज्या नजीब खानामुळे हिंदुस्थानवर हे प्रचंड मोठं परकीयांचं संकट आलेलं होतं त्या नजीब खानाचा मृत्यू झालेला होता. त्याचा मुलगा झाबेता खान हा दिल्ली बळकावून बसलेला होता. त्याने बादशाला कैद केलेलं होतं आणि त्या बादशाला त्याच्या कैदेतून ब्रिटिशांनी सोडून पाटण्याच्या नजर कैदेत ठेवलेलं होतं. मराठे दिल्लीत गेले, दिल्ली जिंकली आणि फक्त दिल्ली जिंकली नाही तर इंग्रजांचा पराभव करून पाटण्याच्या कैदेमध्ये असलेला शहाआलम बादशाह त्याला पाटण्यातून सोडून दिल्लीमध्ये त्याचं दिल्लीच्या मुघल तख्तावर त्याची स्थापना केली. आणि पुन्हा दिल्लीपासून तुम्ही हरिद्वारपर्यंत म्हणजे लाहोरपर्यंतची भूमी पुन्हा मुक्त केली. असा हा मराठ्यांचा इतिहास आहे. पण इथंच मराठे फक्त थांबलेले नाही. ज्यावेळेस 1803 मध्ये इंग्रजांनी दिल्लीवर आक्रमण केलं त्यावेळेस दिलेल्या वचनाप्रमाणे दिल्लीच्या रक्षणासाठी मराठे दिल्लीच्यासाठी लढत राहिले. जनरल लेक याने दिल्लीवर आक्रमण केलं. त्यावेळेस मुघल साम्राज्य किंवा ती एवढं दिल्ली दुबळी झाली होती मुघलांची की इंग्रजांविरुद्ध रणांगणात कोणी लढायला उभेच राहिले नाही. त्याही परिस्थितीत दौलतराव शिंद्यांनी पाठवलेलं 5000 सैन्य दिल्लीच्या रक्षणासाठी 1803 एप्रिल महिन्यामध्ये शेवटपर्यंत लढत राहिलं. आणि म्हणून जनरल लेक दिल्लीचा आपला विजयाचा इतिहास लिहित असताना लिहितो की दिल्ली आम्ही मुघलांशी लढून जिंकलेली नाही तर दिल्ली आम्ही मराठ्यांशी लढून जिंकलेली आहे. आणि त्या विजयाचं स्मारक दिल्लीमधील नोएडा रेसकोर्समध्ये आजही आहे. आणि त्यावर जनरल लेखनी दिल्ली जिंकण्यासाठी मराठ्यांविरुद्ध आम्हाला कसा संघर्ष करावा लागला याचा इतिहास करून ठेवलेला आहे. म्हणजे मराठे फक्त आपल्या छोट्याशा राज्यापुरतं किंवा मराठा जातीपुरतं लढत नव्हते, मराठी माणसासाठी लढत नव्हते, तर मराठे शिवाजी महाराजांचं ध्येय घेऊन हिंदुस्थानच्या
सर्व धर्म पंथ समाजाच्या रक्षणासाठी लढत होते. हे मराठ्यांचं ध्येय शिवाजी महाराजांनी दिलं आणि म्हणून तो इतिहास गौरवशाली त्याचं आज आपण स्मरण केलं पाहिजे. आणि त्याच ध्येयातून कागदपत्र, इतिहास हे शास्त्र आहे आणि ते पुराव्यावर आधारलेलं असतं. मराठ्यांच्या इतिहासाची ही साधनं पुण्याच्या आर्काइव्हमध्ये, ज्याला आपण पेशवा दप्तर म्हणतो, 5 कोटी कागद मोडी लिपीमधले आहेत. परंतु दुर्दैवाने अजून त्यातले करोडो कागद यांचं कोणी वाचन केलेलं नाही, त्याचा अभ्यास केलेला नाही. आणि हेच ध्येय घेऊन आम्ही या कागदपत्रांच्या अभ्यासातून ह्या अप्रसिद्ध मोडी कागदपत्र जगासमोर आणून पुराव्याच्या आधारे हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्याचं कार्य करतो आहे. मग त्यासाठी आम्हाला समाजामध्ये प्रेम निर्माण करायचं आहे इतिहासाविषयी. त्यासाठी साधनांचं वाचन कसं करावं, मग ते मोडी लिपी असेल, पर्शियन साधनं, त्यासाठी फारसी भाषा शिकावी लागेल, मोडी लिपी शिकावी लागेल, म्हणजे आपण ह्या अप्रसिद्ध ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करू शकू. आणि म्हणून आपण विद्यापीठामध्ये आणि जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोडी लिपीचे वर्ग आपल्याला घेता येतील, पर्शियन भाषेचे वर्ग घेता येतील, त्याचं आपण शिक्षण देणार आहोत प्राथमिक. आणि ह्या कागदपत्रांचं वाचन संशोधन करून अप्रसिद्ध कागदपत्र जगासमोर आणून हा मराठ्यांचा इतिहास आपण गौरवान्वित करावा. खूपच छान आपल्याला शुभेच्छा. आणि आपण करत असलेल्या इतिहासाच्या संशोधनाच्या कामाबद्दल समाजाकडून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि इथं आपण थांबूयात. पांडुरंगांचे मनापासून आभार. आणि ऐतिहासिक दिवाळी कशा प्रकारे साजरी होत होती आणि अनेकांना हे पहिल्यांदा समजलं असेल की वर्षभरातले 2 पाडवे, त्या पाडव्यांचे नेमके अर्थ कृषी संस्कृतीमध्ये नेमके काय आहेत, सुगीशी संबंधित कसे आहेत. आणि या सगळ्या इतिहास काळामध्ये दिवाळीचा सण कशा प्रकारे साजरा केला जात होता आणि केवळ त्याचं कशा प्रकारे साजरा केला जात होता याबरोबरच त्यामागचा उद्देश काय होता आणि या सगळ्या आपल्या कृषी संस्कृतीशी तो जोडलेला कसा आहे याचं अत्यंत सुरेख वर्णन पांडुरंगरावांनी केलंय. त्याचे पुढारीच्या ऑनलाईन दीपोत्सवामध्ये आभार.